गौरी, तू अगं कशी आहेस? किती दिवसापासून बघतोय तुला मी. तू अशी उदास का बसलेली असतेस? काय झालंय काय? तुला काय करायचंय? गौरी, हे बघ, मला असं तोडू नकोस. अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय ना मी. तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये रंगा. गौरी, हे बघ, ते म्या बी ठरवलं होतं. अगं पण मन मानत नाही ग. अगं मला खरंच तुझी काळजी वाटते. बघ, तुला असं उदास नाही बघवत. तुला जर काय दुःख असेल ना तर सांग मला. अगं म्या दूर करीन ते. मला काही दुःख नाहीये रंगा. गौरी, मला एक विचारू, निखिल रावांशी तुझं काय भांडण झालंय? तुला काय करायचंय रे? नसत्या चौकशा? नाही, तू बोल, मला कितीही बोल. पण गौरी, म्या बी दाखवून देईन की मी आता तो पूर्वीचा रंगा नाही राहिलो. आई चांद सांगतो, तुला आणि जर निखिल रावांना एकत्र नाही ना केलं तर नावाचा रंगा नाही बघ मी. काही गरज नाहीये त्याची, कारण मुळात आमच्यात भांडण झालेलंच नाहीये. तू आमच्या मध्ये पडू नकोस, कळलं? अगं गौरी, अगं देवाला मी कौल लावलाय. अगं देवानं उजवा कौल बी दिलाय. तो आणि निखिलराव सुखात राहणार आहे बघा. सुखी राहणार आहे दोघं बी तुम्ही. अगं विश्वास ठेव माझ्यावर. गौरी,